निरोप तू घेणार नाहीयेस. हे घर सोडून तू जाणार नाहीयेस अमृता. हे घर कायमचं सोडून जाणार आहे अक्षय. काल रात्रीच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावत होतो. मला शंका आलीच होती, पण तुम्ही मला मागे मागे ओढत होता. शांत राहा, शांत राहा. अक्षयच्या डोक्यात प्रकाश पडला या भ्रमात होतात तुम्ही. पण मला ठाऊक होतं त्याच्या टाळक्यात ठार अंधार आहे. आणि काय हो, त्या मूर्खांनी ठीक सांगितलं तुम्हाला म्हणून तुम्ही लगेच बॅग भरून निघालात. गाडग्यांच्या सुनात तुम्ही. तुम्हाला अशा पद्धतीने घर सोडून जायचा अधिकार नाही. अशा पद्धतीने नाही जात या घरातल्या सुना. आणि जबरदस्तीने सुना म्हणवणाऱ्या परक्या मुली आमची परवानगी असल्याशिवाय या घरात पाऊल टाकू शकत नाही. मला तुमचा संताप समजतोय अण्णा, पण हे सगळ्यांनाच कळून चुकलंय की अक्षय कियारालाच त्याची बायको आणि या घराची सून समजतो, मला नाही. त्याला काय समजायचं ना ते समजू दे, पण आम्ही तिला या घरची सून समजत नाही आणि समजणारही नाही. आणि हे सगळं तुमचं तुम्हीच ठरवणार का ग सगळं? आज हे असं, उद्या ते तसं. कुणाच्या मनाची पर्वा नाही तुम्हाला, कुणाच्या भावनांची कदर नाही तुम्हाला. नात्याचा विधिनिषेध तर ठेवलेलाच नाहीये तुम्ही. पुरे झालं आता हे सगळं. आणि हे सगळं तू का आम्हाला येऊन सांगतेस? तो कुठे तोंड लपवून बसलाय? नाही साधना, तुमच्या आमच्या शब्दाला, आपण आखून दिलेल्या मान मर्यादा, जगण्याच्या पद्धतीला यांच्या लेखी काही किंमत उरलेली नाही आता. वसुधा, आत्ताच्या आत्ता मृदुलाला बोलवून घे. देवदत्त, तू आणि मृदुला काय घ्यायचा तो निर्णय घ्या. नाही आता आमच्या शब्दाला इथे किंमतच नाही उरली आहे, काही मान राहिलाच नाहीये. अण्णा, अक्षय, अक्षय, अमृतानी जे काही आता सांगितलं ते सगळं खरं आहे का? हो खरंय. हा? केयू परत आली आहे. आणि आम्ही त्या मुलीचं नाव या घरात नकोय मला. हॉस्पिटलमध्ये खस्ता काढल्या अमृतानं, तेव्हा कुठे होती ती? केयू बद्दल काहीतरी गैरसमज झालाय. इनफॅक्ट तो करून दिला गेलाय आणि तो तिच्या डॅडींनी केलाय. तिला यायची इच्छा होती, पण तिच्या डॅडने ते पॉसिबल होऊ दिलं नाही. अजूनही तोंड वर करून बायको समोर त्या मुलीची बाजू म्हणतोयस? अहो, नाही, गप्पा राहायला सांगायला ना साधना. तुम्ही शांत व्हा. अरे काय रे,
ते फोटो तिच्या बापानेच पाठवले होते ना, का तेही खोटे होते? नाही, ते फोटो खरे होते. केऊचं लग्न झालंय. लग्नाचा अक्षरशः ना खेळ मांडलाय तुम्ही लोकांनी. आई, तू तर एक शब्दही बोलू नकोस माझ्याशी. प्रत्येक वेळी तुमच्यावर विश्वास ठेवत गेलो आम्ही आणि प्रत्येक वेळी तुम्ही खोटं बोलत आलात आमच्याशी. असह्य झालं आता हे सगळं. माई, आजचं मात्र शेवटचं आणि खरं सांगते. पटलं म्हणजे या नकटीला. अक्षयने सगळ्यांना सत्य सांगितलंच आहे. त्याचं प्रेम नाहीये माझ्या. आधीही नव्हतं आणि 8 महिन्यांच्या सहवासानंतरही नाहीये. माई, आणि आजपर्यंत आम्ही जे काही खोटं बोललो आहोत ना, मी खरंच क्षमा मागते तुमच्या पुढे, आमच्या दोघांच्याही वतीने. पण आता सगळं संपलंय. आम्हा दोघांचेही रस्ते वेगळे आहेत. अक्षयचं कियारावर प्रेम आहे आणि तुझं त्याच्यावर प्रेम आहे. त्याचं काय? माई, नको ना या विषयावर बोलूया प्लीज. आम्हा दोघांनाही या बंधनातून मुक्त करा आणि कियाराला तुमची सून माना. ना सुनेकडून शहाणपणा शिकण्या इतपत वाईट अवस्था आलेली नाहीये गाडक्यांची. आमचा शब्द शेवटचा शब्द आहे. ती उडान टप्पू मुलगी या शालीन घरात येणार नाही म्हणजे नाही. हा घेऊ. 1 मिनिट दे, मी तुला कॉल बॅक करतो. कॉल बॅक. अण्णा, अहो, माझ्या नातवानी एक वेळ लाच सोडलीये, पण तुझं लग्न झालंय ना. अगं, तू तुझ्या नवऱ्याला टाकून माझ्या नातवाला का नदी लावतेस? अरे, तुम्ही काय करताय कळतंय का तुम्हाला? कसल्या प्रेमाच्या गोष्टी सांगता? प्रेमाचा अर्थ तरी कळतो का तुम्हाला? हा पुरुषोत्तम गाडगे तुला निक्षून सांगतोय, तू या घरची सून होणं शक्य नाही म्हणजे नाही. अहो, काय चाललंय हे? तुम्ही काय समजून घेत नाही आहात मला? का माझं म्हणणं ऐकत नाही आहात तुम्ही अजूनही? किवने खूप केलंय माझ्यासाठी, खूप सहन केलंय. प्लीज असं वागू नका. तेव्हा तिचाने माझं लग्न लावून दिलं असतं ना, तर आज ही वेळ नसती आली. पुरे कियारा बरोबर राहायचंय ना तुला? नुसती मान नको हलवूस, खणखणीत हो म्हण. हो. ऐकलंच सगळ्यांनी? आता मी काय सांगते ना ते नीट ऐका. अक्षय, आम्हाला तुझं म्हणणं मान्य आहे. हं?
माई अगं काय बोलतेस तू हे? मानली आम्ही तुझी इच्छा. हा? तुला अमृताबरोबर राहायचं नाहीये ना? ठीक आहे. अक्षय, तुझी इच्छा तू पूर्ण करू शकतोस. सदन काय बोलतात तुम्ही? बरोबरच बोलते. त्याला त्याचा हट्ट पूर्ण करू दे. थँक्यू माई. आपण कायमचे वेगळे व्हायच्या आधीचे 24 तास एकत्र घालवूया. थँक्यू माई. किती शांतपणे सोडवलात तुम्ही हा तिढा. हेच शिकले मी तुमच्याकडून. सगळ्यांनी खूप प्रेम दिलंय मला, माया केलीये, आपलं मानलंय. माझ्या सगळ्यात चुका तुम्ही पोटात घातल्या. खरं तर आपल्या माणसांचे कधी आभार मानायचे नसतात. पण मी सांगते ते ऐका. हे नातं जरी नाही राहिलं ना, तरी तुम्ही सगळे माझेच आहात. मी नेहमीच तुमची ऋणी राहील. झालं तुझं बोलून? आता मी काय सांगते ना ते ऐक. तुला पटला, पण घरच्यांना कुणालाच माझा निर्णय पटलेला नाहीये. मला माहितीये, पण सगळा विचार करून मी हा निर्णय घेतलाय. अक्षय आणि अमृताच्या आयुष्यात अनेक वेळा वेगवेगळी वळणं आली. त्या प्रत्येक वेगवेगळ्या वळणांवर अमृताने त्याला साथ दिली. एक मैत्रीण म्हणून, एक पत्नी म्हणून. दोन्ही कर्तव्य तिने अगदी छान पार पाडले. तिच्या मनात त्याच्याबद्दल उमललेलं प्रेम, ह्याच्यासाठी फार मोठी हिंमत दाखवावी लागते अमृता. तू हिरा आहेस. पण जोहरी नसेल ना, तर त्याला हिऱ्याची किंमत कळत नाही. आणि दुर्दैवाने अक्षयला तुझी किंमत कळत नाहीये. त्याला हिरा टाकून खडा जपायचाय. ठीक आहे, त्याची मर्जी. आपण प्रत्येकाने वेळोवेळी आपापल्या परीने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, पण तरी तो काही त्याचा हट्ट सोडायला तयार नाहीये. त्याला त्याचा हट्ट पूर्ण करू दे. अमृता, आता निरोप घ्यायची वेळ आली.
मन शांत ठेव, कारण यापुढचा तुझा प्रवास तुला ताठ मानेनं करायचा आहे. तू का मला नमस्कार करतेस? नमस्कार तो करतो जो निरोप घेतो. निरोप तू घेणार नाहीयेस. हे घर सोडून तू जाणार नाहीयेस अमृता. हे घर कायमचं सोडून जाणार आहे अक्षय. माही, अक्षय, 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 दादा, भाऊजी, अक्षय, काय दादा, करतोयस थांब ना, तू? ऐका भाऊजी, दादा, काय अक्षय, भाऊजी, असं करू नका. अक्षय, अरे काय करतोयस काय तू? दादा, अरे भाऊजी ना, दादा. हे बघ, माई मी काय म्हणते, पुन्हा एकदा याचा विचार केला. साधना, अक्षय या घरातला मुलगा आहे. मान्य, पण ह्या घरचा मुलगा असून सुद्धा तो आपल्याशी नेहमीच खोटं बोलत आला, आपला विश्वासघात केला. आणि अमृता आपली सून आहे, पण तरी आपल्या मुलीसारखी वागत आली. आजपर्यंत सगळं तिने निभावलं. आपल्या सगळ्यांना तिनं आपलं केलंय. आणि असं असूनही तिच्या भावनांचा पण विश्वासघात करायचा. अक्षय ऐक, ऐक, भाऊजी, अक्षय, नाही. हे बघ ऐक, दादा, नाही. हे बघ लगेच दादा, एवढं ऐक ना, भाऊजी, तुझं ऐका ना, ऐकायची please. गरज नाहीये. ऐक, दादा, ऐक, ऐक ना, please. ऐक माझं अक्षय, दादा, अक्षय, अरे भाऊजी, दादा, दादा, भाऊजी, अक्षय, दादा, थांब ना. अक्षय थांब, दादा, थांब ना. अक्षय, थांब. दादा, अक्षय, हे बघ, दादा, ऐक please, तू, बस ना, मी- please. बस.